वायाने त्यावरून जाऊन गेलं आणि ते नष्ट झालं आणि त्याची जागाही त्याला ओळखत नाही. शनिवार 17 जानेवारी 2026. आज सकाळच्या ध्यानासाठी मी भजन 42:11 निवडले आहे. माझ्या आत्मा, तू का खचलीस आणि माझ्या आत तू का अस्वस्थ आहेस? देवावर भरोसा ठेव, कारण मी पुन्हा त्याची स्तुती करीन, माझे निदान आणि माझा देव. शुभ प्रभात मित्रांनो. जेव्हा आपण पूर्णपणे तुटलेले आणि विखुरलेले असतो, तेव्हा आपण लक्षात ठेवावे की आपल्याला प्रभूमध्ये आशा आहे आणि आपला प्रभू विश्वासू आहे, कारण तो आपल्याला धरून आहे. या ओळीवर आपण ध्यान करूया. आज सकाळच्या ध्यानाचा विषय आहे देवावर आशा. या भजनात भजनकाराने प्रभूची आणि त्याच्या मदतीची इच्छा, तहान आणि गरज सुंदरपणे व्यक्त केली आहे. त्याने आपल्या वेदना, अस्वस्थता, दुःख आणि निराशेची स्थितीही व्यक्त केली आहे. पण या सर्वांमध्ये त्याने जोर दिला आहे की प्रभूमध्ये आशा आहे. तो वेदना आणि अस्वस्थतेच्या स्थितीशी झगडत आहे, तरीही तो प्रभूमधील आशेवर निश्चित आहे. मित्रांनो, आपल्या विश्वासाच्या प्रवासात असूनही, देवाकडे पाहून आणि देवावर विश्वास ठेवूनही, आपल्या जीवनात वेदना, अश्रू आणि अस्वस्थतेच्या काही परिस्थिती येतात. त्यावेळी भजनकाराप्रमाणे आपण आपली वेदना व्यक्त करावी, निराशा किंवा सर्व प्रकारची तुटकपणा व्यक्त करावा, पण त्याच वेळी देवावर विश्वास ठेवावा, प्रभूमध्ये आशा ठेवावी, कारण तो सर्व काही आहे आणि त्याच्यासाठी अशक्य नाही. तो आपल्याला सांत्वन देऊ शकतो, बळ देऊ शकतो, आपल्याला रूपांतरित करू शकतो आणि आपल्याला जाणवू शकतो की तो आपल्यासोबत आहे, कोणत्याही प्रकारच्या वेदनेमध्ये. मित्रांनो, आपण ज्या काही परिस्थितीतून जात असू, कितीही वेदनादायक किंवा खोल असो, प्रभू आपल्यासोबत आहे. तो आपल्याला आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाणार नाही. प्रभू स्वतः आपल्यासोबत चालेल, आपल्याला बळ देईल आणि जगण्याची आशा देईल आणि त्याची महिमा करेल. प्रार्थना. कृपाळू देवा, आमचा स्वर्गीय पिता, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण आम्ही तुझ्यावर आशा ठेवतो. ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन.